सामना कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी गाझियाबाद निळ्या गणवेशात विरुद्ध इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी निर्मा युनिव्हर्सिटी अहमदाबाद लाल गणवेशात शिट्टी वाजवलेली आहे। पहिली सर्व्हिस आहे आणि यशस्वी सर्व्हिस आहे ती निर्मा युनिव्हर्सिटीची। अप्रतिम अशी सर्व्हिस आहे, बरोबर ती त्या पिवळ्या झोन मध्ये पडलेली आहे, त्यामुळे पहिला गुण मिळतोय तो निर्मा युनिव्हर्सिटीला। आता सर्व्हिस आहे ती निळ्या गणवेशातल्या गाझियाबादच्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीची। ते सर्व्हिस करायला त्या पूर्ण करू शकतात का? सर्व्हिस साठी सज्ज। हा बघा रोबो रिटर्न घेण्यासाठी सज्ज आहे। रिटर्न तो करतोय पण रिटर्न बाहेर आहे, त्यामुळे हा जो गुण आहे तो कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी निळ्या गणवेशातल्या संघाला मिळणार आहे। पुन्हा एकदा सर्व्हिस बदलते। आता निर्मा युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी पूर्णपणे तयार करतो त्याच्या रोबोला। सर्व्हिस आहे ती निर्मा युनिव्हर्सिटीची, सर्व्हिस परत घेणार आहे ते कृष्णा इन्स्टिट्यूट। आणि पुन्हा एकदा ही सुंदर सर्व्हिस आहे निर्मा युनिव्हर्सिटीची। निर्मा युनिव्हर्सिटीला 2 गुण आतापर्यंत मिळालेले आहेत। कृष्णा इन्स्टिट्यूटनी एकच चान्स घेतलेला आहे आणि त्यामध्ये त्यांची सर्व्हिस यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे। आता हा त्याला आहे तो दुसरा चान्स। बघूया, हा खूप एक महत्त्वाचा पॉइंट आहे। खरंच त्याने यशस्वीरित्या आणि रिटर्न केलेला आहे आणि यशस्वी रिटर्न आहे, यशस्वी रिटर्न आहे तो निर्मा युनिव्हर्सिटीचा। मी जस्ट म्हणत होतो की हा महत्त्वाचा पॉइंट असणार आहे। सर्व्हिस बरोबर होती आणि अप्रतिम रिटर्न केला। डबल्सची मॅच आहे, लक्षात घ्या, दुहेरीचा सामना आहे। दोन्ही रोबोपैकी कुठलाही रोबो रिटर्न घेऊ शकतो आणि आता सर्व्हिस साठी सज्ज झालेले आहेत आणि यशस्वीरित्या सर्व्हिस झालेली आहे ती निर्मा युनिव्हर्सिटीची। सुंदर असं आपल्याला बघायला मिळते ती कामगिरी। अप्रतिम रोबो, अप्रतिम कामगिरी आहे ती। दीपक, शौनक, डेनिम आणि विराज ह्या चौघांची, हे चौघ आहेत ते विद्यार्थी निर्मा युनिव्हर्सिटीचे। 6 वेळा त्यांनी जेतेपद पटकावलेलं आहे। 7व्यांदा पटकावू शकतात का बघायचंय। हा रिटर्न करण्याचा प्रयत्न आहे पण रिटर्न बाहेर जातोय, त्यामुळे गुण मिळतोय तो कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी गाझियाबादच्या संघाला। तो आहे तो निळ्या गणवेशात, पण त्याच आहे। त्यामुळे टाइम आउटची कालावधी संपते आणि आपण पुन्हा एकदा रुजू करणार आहोत तो हा अंतिम सामना। सर्व्हिस करण्यासाठी सज्ज आहे तो निर्मा युनिव्हर्सिटी संघ आणि पुन्हा एकदा अप्रतिम सर्व्हिस आहे ती निर्मा युनिव्हर्सिटीची। आणि आता आपल्याला बघायचं आहे की जे पंच आहे, जी पंच समिती आहे ते काय निर्णय घेत आहेत, ते सामना थांबवत आहेत का? हो, बहुधा इकडे आपल्याला बघायला मिळतंय की निर्मा युनिव्हर्सिटीनी हा सामना, हे जेतेपद पटकावलेला आहे। पण जसं आपण म्हणतो की जोपर्यंत आपले पंच तेजिंदर पाल सिंग आपल्याला सांगत नाहीत फायनल स्कोर काय आहे, अंतिम गुणसंख्या काय आहे, कोण जिंकलेला आहे, त्यासाठी आपल्याला थोडा वेळ थांबायला लागणार आहे। पण जसं आपण बघतोय की निर्मा युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी साजरा करतायत। तेजिंदर पाल सिंग तयार आहेत ते स्कोर सांगण्यासाठी। फायनल match of the RoboCon 2015 that was played between team in red Institute of Technology Nirma University Ahmedabad and team in blue Krishna Institute of Engineering and Technology from Ghaziabad. Team from Ahmedabad Nirma University scored 5 points, whereas team from Ghaziabad has scored 2 points. आणि इथे आपण बघतोय की तेजिंदर पाल सिंग ते चीफ रेफरी आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी निर्मा युनिव्हर्सिटीने हे जेतेपद पटकावलेलं आहे, त्यामुळे विनर आहेत, चॅम्पियन्स आहेत ते निर्मा युनिव्हर्सिटी अहमदाबाद। एबीयू रोबोकॉन 2015 चं विजेतेपद पटकावलेलं आहे। ते 6 वेळा जिंकलेले होते आणि 7व्यांदा त्यांनी मिळालेला आहे तो हे चॅम्पियनशिप। 7व्यांदा विजेतेपद पटकावलेलं आहे ते इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी निर्मा युनिव्हर्सिटीने। त्यांनी नमवलं ते कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला 5-2 असं। कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांनी या कामगिरी चांगली केली, त्यांच्या अजय प्रतीक